प्यार में कधी कधी भाग एक वेडी आहेस का तू. मी जवळजवळ निशावर ओरडतच म्हणालो, काय लावलं आहे सकाळपासून. चल ना जाऊ का मी घरी. प्लीज जानू चल ना रे. निशा लाडी खेळ काढत म्हणाली, नाही मी येणार नाही. आणि प्लीज ते जानू जानू म्हणणं बंद कर. एकतर ते कसलं फिल्मी आहे आणि त्यात मला ती सारखी होणार सून मी या घरची मधली जान्हवी आठवते. सो बोरिंग. हे जान्हवीला काही बोलायचं नाही हा. निशा गाल फुगून म्हणाली, बरं सॉरी. खरं तर ना मला निशाने जानू म्हणलेलं खूप आवडायचं. ती ज्या पद्धतीने लाडाने म्हणायची ना, मस्त वाटायचं ऐकायला. पण म्हणूनच मुद्दाम मी आवडत नाही असं दाखवायचो आणि मी चिडतो म्हणून निशा मला मुद्दाम जानू म्हणायची. खरंच या मुलींना उल्लू बनवायला तर किती सोपं असतं ना, नाही का. चलो माफ किया, पण तुला माझ्या कॉलेजला यावंच लागेल. अरे मी सांगितलं आहे तू येशील म्हणून. आता तू जर आला नाहीस तर माझा पोपट होईल. निशा म्हणाली, अरे पण मीच का, तुम्हाला दुसरं कोणी मिळालं नाही का. असलं कसलं थिसिस आहे तुमचं. निशा आर्ट्सच्या सेकंड इयरला होती आणि सायकोलॉजीमध्ये तिचं स्पेशलायझेशन होतं. त्याचाच एक भाग म्हणून कसला तरी एक प्रयोग त्यांना करायचा होता जर्नलमध्ये लिहायला. या प्रयोगाअंतर्गत ते एखाद्या व्यक्तीला असे विविध प्रश्न विचारणार, काही चित्रविचित्र आकृत्या दाखवणार आणि एकूण संवाद परिसंवाद करून त्या व्यक्तीची मानसिक अवस्था अभ्यासणार, असा काहीसा तो प्रकार होता. निशाचं कॉलेज हे खरं तर मुलींचं कॉलेज होतं आणि एकूणच शहराचं एक प्रेक्षणीय स्थळ. नेहमी या कॉलेजच्या अवतीभोवती अनेक मजूंची गर्दी असायची आणि कॉलेजमध्ये अर्थातच मुलांना प्रवेश निषिद्ध असल्याने आतमध्ये असे काय असेल याची कुतूहल सगळ्यांनाच असायची. इतर वेळी माझ्याबरोबर अजून कोणी असतं ना तर ही संधी मी सोडलीच नसती. पण आता त्या कॉलेजमध्ये मी एकुलता एक मुलगा आणि तो सुद्धा अनेकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना विचार मला सहनच होत नव्हता. ते काहीही असो, तू येणार म्हणजे येणार, नाही तर आपलं ब्रेकअप झालं असं समज आणि उद्यापासून मला भेटू नकोस, निशा म्हणाली. निशाने एकदम इमोशनल ब्लॅकमेल चालू केलं होतं. खरं तर माझ्याकडे तसाही वेळ होता. मागच्या आठवड्यात डेडलाईन्स पाळण्याच्या प्रयत्नात आम्ही ऑफिसमध्ये 2-3 वीकेंडना काम केलं होतं. त्याची सुट्टी घेता येणार होती. आणि दुसरं म्हणजे तुम्हाला गर्लफ्रेंड असेल तर तुमच्याकडे फारसे पर्याय उरत नाहीत. शेवटी ती काय म्हणते ते ऐकावंच लागतं तर ना. बरं यार, तू चिडू नकोस, येईल मी स्पेशल. सारखं आपलं ते पेस्ट्री, नाही तर दाबेली, नाही तर गेला बाजार वडापाव. मी वैतागून म्हणालो, चल बरं चल, तू सांगशील ती ट्रीट. बोल काय हवं तुला. भोवळ्या उंचावून कमरेवर हात ठेवून मान हलवत निशा म्हणाली, मला फार मजा वाटायची निशा असं बोलायची तेव्हा. तिचे पोनी बांधलेले केस असे एका बाजूने दुसऱ्या बाजूला हलताना पाहून मला उगाचच घोड्याच्या शेपटीची आठवण व्हायची. मला काय हवंय ते तुला चांगलंच माहीत आहे. हिंदी खलनायक रणजितच्या स्टाईलमध्ये ओठांवरून अंगठा फिरवत मी म्हणालो, काय रे, तुम्हाला दुसरं काही सुचत नाही का. ऑल बॉईज आर द सेम, निशा म्हणाली. ऑल बॉईज म्हणजे अजून पण कोणी तुला. गप्प बस. मी माझं असं नाही म्हणते. ती रेखा आहे ना क्लासमधली, ती सांगत असते. तिचा आहे ना तो पण सारखं असंच करतो. बाईकवर बसत निशा म्हणाली. पुढचा अर्धा तास निशाच्या मैत्रिणी आणि त्यांच्या अफेअर्सबद्दल बोलत होती, ज्याबद्दल मला काहीचाही इंटरेस्ट नव्हता. पण करणार काय, प्यार किया तो निभाना पडेगा. खरं तर ना निशाला तिच्या थिसिससाठी कुणीही मिळालं असतं. तिच्या मैत्रिणी काय कमी आहेत का. पण तिने उगाचच मला पकडलं होतं. मला खात्री आहे तिला नक्की शो ऑफ करायचा असणार. या मुलींना काय आपला बॉयफ्रेंड इतरांना दाखवायला आवडतं कुणास ठाऊक. माझ्या माहितीतील मी माझ्या एकाही मित्राला निशाला असं मुद्दामून भेटवलं नव्हतं किंवा असं मित्रामध्ये सुद्धा आम्ही बोलताना माझी गर्लफ्रेंड अशी असल्या पाचकळ विषयावर गप्पा मारलेल्या नव्हत्या. असो, आता मागे फिरायला दुसरा मार्गच नव्हता. जाणं भाग होतं. त्या रात्री सुखद अशी झोप लागलीच नाही. रात्री उगाचच मी एखाद्या सुनसान गावातून फिरतो आहे आणि अचानक कुठून तरी काहीतरी अंगावर येत आहे किंवा तत्सम स्वप्न पडून जाग येत राहिली आणि मग जरा कुठे झोप लागली होती. तोच निशाचा व्हॉट्सअपवर मी उठलो आहे की नाही हे पाहायला मेसेज येऊन गेला. मग गडबडीतच उठलो आणि आवरून कॉलेजजवळ निशाची वाट पाहत थांबलो होतो. मनात कुठेतरी वाटत होतं, आज नेमकं लेक्चर कॅन्सल झालेलं असावं, निशाला बरं वाटत नसावं आणि ती कॉलेजला येऊ नये. पण कसलं काय, ठरल्या वेळेवर मॅडम हजर झाल्या. वाव, मस्त हँडसम दिसत आहे, निशाने आल्या आल्या ग्रीट केलं. अर्थात मला ते माहीत होतं. व्हाईट डेनिम शर्ट आणि ब्लू स्किन फिट जीन्स माझा ऑल टाईम फेवरेट ड्रेस कॉम्बो होता. गॉगल आणि माझी क्रोकोडाईल शूज. मलाच
जितकं कम्फर्टेबल वाटायचं की ते नेहमी माझ्या चेहऱ्यावर दिसून यायचं, पण तरीही निशाच्या कॉम्प्लिमेंट्समुळे थोडं बरं वाटायचं. शेवटी गर्ल्स कॉलेजमध्ये चाललो होतो. बेस्ट दिसायलाच हवं होतं. थँक्यू मॅम. मुजरा स्टाईलमध्ये गुडघ्यात वाकून सलाम करत मी म्हणालो, जाऊया आत. निशाने गेटकडे बोट दाखवत विचारलं, बाय ऑल मीन्स. चेहऱ्यावर खोटं हास्य आणत मी म्हणालो. मी एक दीर्घ श्वास घेतला आणि निशाबरोबर पुढे निघालो. आम्ही बोलत बोलत पुढे चाललो होतो आणि माझ्या लक्षात आलं की कॉलेजच्या गेटची ती बॉर्डर लाईन पार करून आम्ही आत शिरलो आहे. थंड वाऱ्याची एक झुळूक शरीरावर रोमॅन्स फुलवून गेली. मी उगाचच सतर्क झालो. निशाची काहीतरी बडबड चालू होती, पण खरं तर माझं तिच्याकडे लक्षच नव्हतं. मी आजूबाजूला पाहत होतो. कॉलेज कॅम्प्स मस्तच होतं. बांधकाम तसं जुनं होतं, पण दगडी आणि आकर्षण होतं. इतर कॉलेजेससारख्या भिंती प्रेमिकाच्या नावाने रंगलेल्या नव्हत्या. कुठेही गुटखा, तंबाखू, पुड्या, सिगरेट, धोटकं नव्हती. सर्वत्र डेरेदार वृक्ष, फुलांनी लगबगलेली झाडं आणि बऱ्यापैकी शांतता होती. शांतता रम्य असली तरीही मनावरचं एक अनामिक दडपण वाढतच चाललेलं होतं. एका झाडाखालच्या पारावर 5-6 मुलींचा घोळका उभा होता. नेमकी माझी आणि त्यांची नजरानजर झाली. मी पटकन नजर दुसरीकडे वळली खरी, पण त्याचबरोबर मनात भीतीची अजून एक लाट येऊन गेली. काही क्षणातच ही बातमी सर्वत्र पसरली जाणार होती. मुलींच्या कॉलेजमध्ये लांडोरा मुलगा आला होता. मी एकदा मागे वळून पाहिलं. गेट अजूनही तसं फारसं दूर नव्हतं. पळत सुटलो असतो तर 2-3 मिनिटांमध्ये बाहेर पडलो असतो. वाटलं जावं असंच पळून. ब्रेकअप तर ब्रेकअप. ही आमची इकॉनॉमिक्सची लॅब, ही ॲक्टिव्हिटी रूम, इकडे बायोलॉजी. निशा त्यांचं कॉलेज मला दाखवत होती. मी इकडे तिकडे बघत सोडून दिलं आणि निशाच्या बोलण्यावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करू लागलो. काही अंतरावर पुढे एक नेव्ही ब्ल्यू रंगाचा स्कर्ट घातलेली एक मुलगी पुस्तक वाचत बसली होती. तिचे कुरळे केस खांद्यावर विसावले होते. फिकट तपकिरी रंगाची लिपस्टिक तिचे पाकळीसारखे ओठ आकर्षण बनवत होते. अचानक तिने पुस्तकातून डोकं काढून वर बघितलं. माझी आणि तिची नजरानजर झाली. तिच्या डोळ्यांमध्ये एक विलक्षण ओढ होती. इच्छा असो किंवा नसो, मी तिच्यावरून नजर हटवू शकलो नाही. मग तिने निशाकडे बघितलं आणि हात हलवला आणि परत माझ्याकडे एक कटाक्ष टाकून तिने पुस्तकात आपलं डोकं खुपसलं. बीच. निशा स्वतःशीच पुटपुटली. आम्ही आता कॉलेजच्या अंतरंगात प्रवेशित झालो होतो. एव्हाना आजूबाजूला गर्दी बऱ्यापैकी वाढली होती. प्रत्येकजण आडून आडून आमच्याकडेच बघत होते आणि कदाचित काहीतरी एकमेकांना सांगत होते. काय सांगत असतील, काय बोलत असतील एकमेकांशी. कसायाच्या दुकानात आणल्या तसं आणल्या जात असलेल्या बोकड्याला काही भावना असतात का? असल्याच तर तो काय विचार करत असेल? निरर्थक विचार माझ्या डोक्यात पिंगा घालत होते. निशाला मात्र या सगळ्या गोष्टीची मजा वाटत होती. शी वॉज एन्जॉईंग द अटेन्शन. शी वॉज गेटिंग. मी पुढे पुढे जात होतो आणि अचानक माझी पावलं अडखळली. समोरून आमच्या दिशेने 2 बायका येताना दिसल्या. दोघींच्याही नजरा आमच्यावर किंबहुना माझ्यावर रोखल्या होत्या. दोघी आमच्याकडे येऊन थांबल्या. कपाळावर मोठं कुंकू लावलेल्या बाईने निशाकडे आय कार्डची मागणी केली. निशाने आय कार्ड काढून दिलं खरं, पण दोघींनाही त्यामध्ये फारसा उत्साह नव्हता. म्हणजे बघ ना, सिग्नल तोडून पुढे गेलेल्या वाहन चालकाचे मामा जसं लायसन मागतो आणि परत करतो, त्याला त्या लायसनमध्ये काडीचाही इंटरेस्ट नसतो. निशा दुसरी मॅडम म्हणाली, दिस इज गर्ल कॉलेज. आय नो मॅम. माझ्याकडे परमिशन आहे. ॲक्च्युली आमचं आज सायकोलॉजीचं थेसिस आहे. त्यासाठी ऑब्जेक्ट हवं होतं. ओ सो मी एक ऑब्जेक्ट आहे तर? विच टीचर? कुंकूवाली बाईने विचारले. मॅम, देसाई मॅमचा क्लास आहे. निशाने धीटपणे उत्तर दिले. तुमची सायकोलॉजीची लॅब तर मागे गेली. इकडे कुठे चालला आहात? दुसरी टीचर म्हणाली. मॅम, आज पूर्ण क्लासेस प्रॅक्टिकल आहेत, सो आज क्लासमध्येच. निशा म्हणाली. ऑल राईट, यू मे गो. त्या 2 मॅडम गेल्यावर एकदम चांगलं वाटलं. निशा वॉज कूल. याचा बदला घ्यायचा झालाच तर निशाला पुढच्या ऑफिसच्या आर्किटेक्चर डिस्कशन मीटिंगच्या सेशनला अगदी पुढच्या सीटवर बसायचं पक्कं करून मी पुढचा मार्ग चालू लागलो. थोड्याच वेळात आम्ही निशाच्या क्लासमध्ये जाऊन पोहोचलो. क्लास बऱ्यापैकी पॅक होता. सगळ्यांच्या गप्पा चालू होत्या. मला वाटलं मला पाहताच एकदम सन्नाटा पसरेल, पण सुदैवाने असं काहीच झालं नाही. माझ्या तिथे जाण्याची कुणीच दखल घेतली नाही. कदाचित अशा
ऑब्जेक्ट्सची या क्लासला सवय असावी. यापूर्वी उंदीर, बेंडूक, घुबड, ससा वगैरे प्रॅक्टिकल्स करून झाल्यावर माणसांमध्ये त्यांना फारसं नाविन्य उरलं नसावं असा विचार करून मी निशाने दाखवलेल्या कोपऱ्यातल्या खुर्चीवर जाऊन बसलो. 5 मिनिटांमध्ये पहिली बेल झाली आणि युवर मॅम देसाई मॅडम क्लासमध्ये हजर झाल्या. मॅडमला आत येताना पाहताच मी जागचा उठून उभा राहिलो आणि क्लासमध्ये कुजबूज सुरू झाली. बहुधा मॅडम आल्यावर उठून उभा राहण्याचा कस्टम तेथे नसावा, अर्थात मला त्याची कल्पना नसल्यामुळे मी मूर्खासारखा एकटाच उठून उभा राहिलो होतो. मी हळूच एक चोरटा कटाक्ष निशाकडे टाकला. यू आर सो ओल्ड फॅशन किंवा काहीतरी शब्द रचना दर्शवणारी ओठांची हालचाल करत तिने बॅगेतून बुक्स बाहेर काढली. माझं उरलं सुरलं अवसान ही गळून पडलं होतं. मानेपासून पाठीच्या कण्यापर्यंत घामाचा एक थेंब आरामात रेंगाळत फिरत होता. घशाला कोरड पडली होती. मी पटकन खाली बसलो. सो टुडे देसाई मॅडम सुरू झाल्या. वी विल बी अनालॉजिशन द डिफरंट ऑफसेक्ट ऑफ ह्युमन ब्रेन. सगळ्या विद्यार्थिनी आज्ञाधारकपणे देसाई मॅडम बोलतील ते लिहून घेत होत्या. निशा प्लीज इंट्रोड्यूस द ऑब्जेक्ट टू अस देसाई मॅडम. निशा उठून उभी राहिली. थँक्यू मॅडम. निशा थोडंसं कमरेत वाकून म्हणाली. अँड माय फ्रेंड्स द ऑब्जेक्ट टुडे इज अरुण. ही इज माय फ्रेंड, जस्ट अ फ्रेंड. की हळूच मागून कुणीतरी विचारलं आणि वर्गात एकच हशा पिकला. निशाने एकदम माझ्याकडे हसून बघितलं आणि तो प्रश्न इग्नोर करून पुढे म्हणाली. ही इज अ सॉफ्टवेअर इंजिनियर. वाव. वर्गात एकजूट आवाज झाला. अँड ही इज वर्किंग इन अ मल्टीनॅशनल कंपनी. वाव. पुन्हा एकदा आवाज झाला. अँड ही इज अ टीम लीडर. वाव. यावेळचा वाव मागच्या 2 वेळेसपेक्षा जास्त जोरात होता. निशाने एकदा हसून सगळ्यांकडे बघितले आणि ती खाली बसली. अरुण, आजचे आपले सेशन 2 भागांचे असणार आहे. देसाई मॅडम माझ्याकडे वळून बघू लागल्या. पहिल्या भागात विद्यार्थिनी काही फिंगर्स तुला दाखवतील. देसाई मॅडमने फिंगर शब्द उच्चारताच अचानक क्लासमध्ये एकच हशा पिकला. देसाई मॅडम यांना त्यांची चूक लगेचच लक्षात आली. डायग्राम्स. नाकावरून घसरणारा चष्मा सरकवत त्या म्हणाल्या. त्या डायग्राम्सकडे बघून तुला काय दिसतं, काय वाटतं हे थोडक्यात तू सांग. साधारणतः 15-20 डायग्राम्स आपण बघू आणि मग दुसऱ्या सेशनमध्ये काही रॅन्डम प्रश्न असतील. यू हॅव टू आन्सर देम ॲज वेल. ऑल राईट. मी आज्ञाधारक मुलासारखी मान हलवली. देसाई मॅडमने आता खडू घेतला आणि त्या बोर्डवर काहीतरी लिहू लागल्या. मी पटकन निशाकडे बघितलं. तीही माझ्याकडेच बघत होती. आमची नजरानजर होताच तिने हळूच डावा डोळा मिसकावला. अरे, या मुलींना असलं कसं काय जमतं बाबा. मी स्वतः इमॅजिन करत होतो ऑफिसच्या मीटिंगमध्ये कुणाला असं डोळा वगैरे मारणं. म्हणजे मीही निशाला डोळा मारण्याच्या तयारीत होतो. इतक्यात माझं लक्ष दुसऱ्या एका मुलीकडे गेलं. ती नेमकी माझ्याकडेच बघत होती. मी हा डोळा मारण्याचा खेळ तिथेच थांबवला आणि प्रोजेक्शन स्क्रीनवर कम्प्युटरवरील पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या काही स्लाइड्स दिसू लागल्या होत्या. त्यावर लक्ष केंद्रित केलं. पुढची जवळजवळ 30-40 मिनिटं चित्रविचित्र आकृत्या त्या पडद्यावर अवतरत होत्या. कधी चौकोन, त्याला अर्धत काटकोनात छेदणारे त्रिकोण, मध्येच काही रंगीत टिंबासारखे भासणारे गोल, तर कधी मनुष्याच्या चेहऱ्याच्या रूपरेषेचा भास व्हावा असे काही पॅटर्न्स. कधी उगवत्या सूर्याच्या बाजूला गडद जांभळ्या रंगाचा चंद्र, तर कधी नुसतेच रंगीत रंगरेषाचे फटकारे. मला फारसा विचार न करता जे वाटलं, जे दिसलं ते सांगायचं होतं. ते एका अर्थी बरंच झालं. नाही तर मॉडर्न आर्टच्या प्रदर्शनात एखाद्या काहीच न कळणाऱ्या चित्रासमोर आपण थांबावं आणि आपल्या पोरानं विचारावं, बाबा हे कसलं चित्र आहे, अशी अवस्था व्हायची. पहिलं सेशन तसं पटकन संपलं आणि अंधारलेला क्लास पुन्हा प्रकाशमान झाला. मी निशाकडे पाहिलं. तिने भोवळ्या उंचावून हाऊ वॉज इट विचारलं आणि मीही इज ओके म्हणून मान हलवली. 5 मिनिटाचा ब्रेक होऊन लगेचच दुसरे सेशन सुरू झाले. प्रश्नांचा असा काही ठराविक साचा नव्हता. म्हणजे एक प्रश्न होता, व्हॉट काइंड ऑफ ड्रीम्स यू हॅव युज्युअली. तर दुसरा होता, अंडर स्ट्रेस मन शांत राहायला तुम्ही ड्रग्स, म्युझिक, बुक्स, फ्रेंड्स किंवा शांतता यापैकी कशाचा आधार घ्याल. अर्थात हे काही कुठल्या कंपनीच्या मुलाखतीचे पत्र नव्हते. त्यामुळे 5 मिनिटांमध्येच मी रिलॅक्स झालो आणि नंतर तर मला त्या प्रश्नांची मजा वाटू लागली. ॲक्च्युली त्या स्ट्रेसच्या प्रश्नांनी खरं तर माझं काम सोपं केलं होतं. आमच्या टीमचा ऑस्टिनचा एक हेड
जॉर्ज कुठल्याही महत्त्वाच्या मीटिंगला तो फॉर्मल न राहता असा मस्त खुर्चीत पसरून बसायचा. एक हात खुर्चीवरून मागे टाकलेला, पाय स्ट्रेट आणि टेबलच्याही पुढे आलेले, मान खुर्चीवर टेकवलेली. मस्त रिलॅक्स वाटायचं. आज मीही तसंच केलं. मस्त आरामशीरपणे स्वतःला सोडून दिलं अँड जस्ट एन्जॉय द सेशन. मला खरं तर निशाने एकदा प्रश्न विचारावा असं फार वाटत होतं, पण तसं काहीच घडलं नाही. कुणीही प्रश्न विचारला की निशा आधी कुणी प्रश्न विचारला तिच्याकडे आणि मग चेहऱ्याकडे एक प्रकारची बालिश उत्सुकता ठेवून मी काय उत्तर देतो याकडे बघत बसायची. घड्याळाचे काठी पुढे पुढे सरकत होते. अजून 5-10 मिनिटं आणि मी यातून बाहेर पडणार होतो. प्रश्नांचा ओघ आता आटला होता. प्रत्येकजण नोटबुक्समध्ये काहीतरी निरीक्षण नोंदवत होता. खरं तर माझी फार इच्छा होती प्रत्येकीच्या वहीत डोकावून काय लिहिलं आहे ते बघायची. शेवटी काहीही झालं तरी ते निरीक्षण माझ्याबद्दलची होती. अरुण, आय हॅव वन क्वेश्चन अबाउट ह्युमन रिलेशन्स. कॅन आय? मी घड्याळात वेळ बघण्यात गुंग होतो. तेवढ्यात एक आवाज कानावर आला. खरं तर बरेच वेळानंतर एक प्रश्न आला होता, त्यामुळे सर्व मुली मागे वळल्या होत्या. मी आवाजाच्या दिशेने पाहिलं आणि पाहतच राहिलो. ही वॉज द प्रिटीज गर्ल ऑफ द क्लास. खरं तर माझ्या मनात विचारसुद्धा यायला नको होता, पण ती निशापेक्षाही कित्येक पटीने सुंदर होती.